शिव पार्वतीच्या लग्नामध्ये देवांना अन्नदान केलं, माणसांना अन्नदान केलं, नवल काय भूतांना सुद्धा अन्नदान केलं। जेव्हा प्रसाद घेऊन सगळे तृप्त झाले, खूप आशीर्वाद दिला, आपकी जय हो, आपका जीवन मंगलमय हो, हिमालय राजा आपका भी कल्याण हो। पर्वताला आशीर्वाद दिला, दगडाला, देवाला, देवादिकांनी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी अन्न ग्रहण केलं त्या सगळ्यांच्या आत्म्यातून आशीर्वाद प्राप्त झाला आणि हिमालय राजाचा मान उंचावला, हिमवानाचा मान उंचावला। इकडे शिव पार्वतीचा सुंदर गृहस्थ संसार चालू झाला, खूप छान। रोज सत्संग करताय, रोज एक शास्त्र चर्चा करताय, यांचा सत्संग चालू आणि देव तिकडं कैलासात चक्रा चालू। महादेव विचारता, कशाला चक्र मारता रे, लग्नात पळून गेलात मला मागे ठेवून, आता कशाला चक्कर मारता? म्हणे देवा खूप मोठं संकट आलेलं आमच्यावरती। म्हणे काय संकट आहे? म्हणे देवा तारकासूर नावाचा राक्षस त्यानं खूप आमच्या नाकी दम आणून सोडलाय, आमची फार दुरावस्था केली त्या तारकासुरानं, मग मी काय करू? देवा असं काय बोलता तुम्ही, तुम्ही तर आमचे तारणहार आहात। अरे तारकासुराचा वध माझ्या हातानं नाहीये, तेच म्हणायचे देवा तुमच्या मुलाच्या हातानं आहे। मग म्हणे आता तुमचं लग्न झालं, तुमचे संतान मग जन्माला आली तर आमच्यावरचं संकट टळलं। अरे तुम्ही त्याच्यासाठी माझं पार्वतीचं लग्न लावलं, किती स्वार्थी आहात तुम्ही। देवा काय म्हणायचं ते म्हणा, पण आम्हाला याच्यातून तारा। त्या तारकासुरानं खूप आमचा छळ केलाय। महादेव बोलतात पण फार दयाळू आहेत, आतून फार कोमल आहेत। फक्त बाहेरून कठीण दिसताय पण आतून अंतकरण फार मृदू आहे महादेवाचं। महादेवाला दया आली। महादेव म्हणतात, देवांनो पार्वतीच्या पोटी संतान जन्माला यावं आणि त्यानं तारकासुराचा वध करावा, ह्या आशेनं जर तुम्ही माझं पार्वतीचं लग्न लावलं असेल तर ही तुमची चूक झालेली आहे। म्हणजे पार्वती साधारण स्त्री नाहीये, ती साधारण स्त्रीप्रमाणे गर्भधारण करू शकत नाही। ती जगत जननी आहे, ती आदी माया आहे, ती भगवती आहे, ती परांबा आहे, ती शक्ती आहे। 14 ब्रह्मांड तिच्या उदरामध्ये आहेत आणि या विश्वातले सगळे जीव तिची लेकरं आहेत, ती सगळ्यांची माऊली आहे। ती साधारण आणि सामान्य स्त्री सारखं एका संतानाला जन्म घालू शकत नाही। मग देवा आता काय करावं? याला एक मार्ग आहे, तुम्ही विष्णूला मोहिनी रूप धारण करायला सांगा आणि त्या मोहिनी रूपाला पाहून मी मोहिनी रूपाच्या पाठीमागे पडेल, माझं तेज जेव्हा पृथ्वीवरती पडेल त्यातून माझा मुलगा जन्माला येईल। मग भगवान नारायणाला मोहिनी रूप धारण करायला सांगितलं आणि मोहिनी रूप पाहून महादेव मागे पळायला लागले त्या रूपाच्या, कारण ते रूप अतिशय सुंदर। काही साधारण बुद्धीचे लोक म्हणतात, ज्या महादेवानं काम जळाला तोच महादेव कामातून मोहिनीच्या मागे लागला। देवादिकांची चरित्र ही साधारण बुद्धीनं साधारण नजरेनं कधी पाहायची नसतात। देवांची चरित्र ही सामान्य माणसाच्या चरित्रासारखी नसतात, त्यांचं चरित्र नाही, त्याला लीला म्हणतात, लीला। आणि ही लीला जगाच्या कल्याणासाठी ते करत असतात। आता ज्यांनी नवनाथ ग्रंथाचा अभ्यास केलाय, सगळ्यात श्रेष्ठ यती संन्याशामधले 1 नंबर मच्छिंद्रनाथ आहेत। नवनारायणापैकी कवी नारायणाचा अवतार, माशाच्या पोटी ज्यांचा जन्म झाला म्हणून मत्स्येंद्रनाथ ठेवलं नाव। तर ते मत्स्येंद्रनाथ एवढे त्यागी, बैरागी, जोगी आहेत, गोसावी आहेत, जती आहेत, पण ते जेव्हा स्त्री राज्यात गेले तेव्हा त्यांनी संसार केला, गृहस्थ जीवन जगले ते। मग सामान्य बुद्धीची माणसं काय म्हणतात, अरे संन्याशानं संसार केला, स्त्री राज्यात जाऊन मच्छिंद्रनाथ भुलले आणि तिथे त्यांनी मीननाथाला जन्म दिला। कधीही या सत्पुरुषांच्या, अवतारी पुरुषांच्या चरित्राला आपण सामान्य नजरेनं पाहायचं नाही, ती त्यांची लीला असते। लीला, ती लीला जगाच्या कल्याणासाठी। भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या चरित्राला सुद्धा कधी आपण साधारण माणसाच्या चरित्रासारखं पाहायचं नाही। एकदा दुर्वासा आले यमुनेच्या तटावरती आणि गोपिका म्हटल्या, कृष्णा कुठे होता? कृष्ण म्हणले की माझ्या गुरुला भेटायला गेलो होतो। अरे आम्हाला पण तुझ्या गुरुला भेटायचंय, जा मग जाऊन या नदीच्या पलीकडे आहेत। मोठे मोठे अन्नाचे पर्वत तयार केले, खूप सारे पदार्थ, आणि नदी पार करून कशा जाणार? कृष्णा नदी पार करून कशी जावी?
पण तुम्ही नदीला म्हणा, यमुनेला, आमचा कृष्ण बालब्रह्मचारी असेल, त्यानं एकाही गवळणीची खोडी केली नसेल, कुणाची विणी धरली नाही, कुणाचा चुडा फोडला नाही, मटका फोडला नाही, कुठल्याही गवळणीची खोडी केली नाही, आणि त्यानं एकाही गवळणीचं तोंड पाहिलं नसेल, तर यमुना माई तू पलीकडे जायला रस्ता दे. सगळ्या गवळणी हसायला लागल्या. वा रे वा महात्मा, काय तर म्हणे गवळणीची खोडी केली नाही, विणी धरली नाही, आणि कसलीच गवळणीची चेष्टा केली नाही, गवळणीचं तोंडही पाहिलं नाही, स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, बाल ब्रह्मचारी. कसला ब्रह्मचारी तो माहिती आहे आम्हाला. ठीक आहे, माहिती येतं ना का म्हणू, ए कृष्णा दुसरा काहीतरी मार्ग सांग. म्हणे माझ्याकडे याच्या पलीकडे दुसरा मार्ग नाही. ठीक आहे, प्रयोग करून पाहतो. हे यमुना माई, आमचा कृष्ण बालब्रह्मचारी असेल म्हणताना सुद्धा हसत होत्या त्या, कारण त्यांना माहिती हा किती खोडकर आहे म्हणून. त्यानं कुठल्याही गवळणीची खोडी केली नसेल आणि तो कुठल्याच कर्मात लिप्त नसेल, तर तू रस्ता दे. खरंच यमुनेनं रस्ता दिला. सगळ्या गवळणी पलीकडे गेल्या. म्हणे बाप रे बाप, हे एवढं खोटं बोलतंय तरी यमुनेनं रस्ता दिला. दुर्वासाजीकडे आल्या. खूप खाऊ घातलं त्यांना, पर्वताच्या पर्वत खाऊ घातले अन्नाचे. आणि मग गवळणी दर्शन घेऊन निघाल्या. पण म्हणे गुरुजी आता कसं जावं, आम्ही येताना कृष्णाची शपथ घेऊन आलो, पण आता जाताना कसं जावं. दुर्वासाजी बोलले, यमुनेला म्हणा कृष्णाचे गुरु दुर्वासा महाराज हे दुर्वा पलीकडे काही खात नसतील आणि ते उपवाशीच असतील, तर यमुना माई तू रस्ता दे. म्हणे वा रे वा, चेला तसा आणि गुरु असा. आम्ही आमच्या हातानं खाऊ घातलंय आणि ढेकर दिलाय, आणि वर्ण म्हणतात दुर्वा पलीकडे काही खात नाही. पण आता या बाबांना बोलून काही उपयोग नाही, आपण यमुनेलाच म्हणू, यमुना माई हे दुर्वासा महाराज यांनी अन्नाचा कणही खाल्लं नसेल, दुर्वा पलीकडे हे काही खात नसतील, आणि हे हजारो वर्षापासून जर उपवाशी असतील, तर तू रस्ता दे. खरंच रस्ता मिळाला. आल्या कृष्णाकडे. कृष्णा कोडं काही कळालं नाही बाबा, तूही गवळणीच्या खोड्या करतो आणि आम्ही आमच्या हातानं तुझ्या गुरुला खाऊ घातलं, एवढं खाऊन येते म्हणतात तू उपवाशी आहे, हे कसं. भगवंतानं सांगितलं, आम्ही अवतारी पुरुष आहोत, लीला करतो जगाच्या कल्याणासाठी. साधारण बुद्धीनं कधी आमचे चरित्र पाहायचे नसतात. मुळात आम्ही कुठल्या कर्मातच लिप्त नाही. नमाम कर्माणि लिंपंती, आम्ही कुठल्या कर्मात लिप्त नाही. हे कर्म आम्ही लीला म्हणून करतोय. म्हणून देवादिकांचे चरित्र पाहत असताना, अभ्यासत असताना, आपण सामान्य जीव आहोत, साधारण मनुष्य जीव आहोत. देवादिकांच्या चरित्राला आपण साधारण बुद्धीनं पाहायचे नाही. कृष्ण भगवंतांना 16,108 केल्या म्हणून आपण ती हिम्मत, ती लीला आहे. आपण फक्त नमायचं, तिथे नतमस्तक व्हायचं, पण ते चरित्र आम्ही पण करू असं असं या भानगडीत कधी पडायचं नाही. तिथे शरण जायचं, आपण नतमस्तक व्हायचं. तसं भगवान श्री शंकर यांनी काम जाळला आणि मग हे मोहिनीच्या मागे पळतात. हा संशय कधी आपल्या बुद्धीमध्ये आपण येऊ द्यायचा नाही. खूप मोठे बैरागी आहेत महादेव, खूप मोठे बैरागी. भगवान भोलेनाथ मोहिनी रूपाच्या मागे पळाले. पळताना त्यांचं तेज पृथ्वीवर पडू लागलं. अग्निदेवानं कबुतराचं रूप घेऊन तोंडात धरलं, सहन होईना, उलटी केली. पहाडांच्या कपारीतून, काटेरी वनातून ते गंगेच्या पात्रात प्रवाहित झालं. त्यानं गंगा गर्भवती झाली. गंगेच्या तटावरती ऋषींच्या पत्न्या तपश्चर्या करत होत्या पुत्रप्राप्तीसाठी. हे गंगामा आम्हाला पुत्र दे. ज्या ऋषी पत्न्या तपश्चर्या करत होत्या त्यांचं नाव कृतिका माता. त्या कृतिका माता आवाहन करत होत्या, हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे. सर्वांनी म्हणा, हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे. सर्वांनी म्हणा, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे. ओ गंगा मैया, गंगा मैया, मैया गंगा
हर गंगे, ओ गंगे हर हर गंगे, हर 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 हर गंगे, ओ गंगे हर हर गंगे। गंगा मैया की जय, गंगा मैया की जय। ता गंगा गंगा सकल दोष सकल पापे जाती भंगा. गंगामाई प्रसन्न झाली. तिच्या पात्रामध्ये तिचा बाळ, तिचा गर्भ वाढत होता. भगवान शंकराचा पुत्र. 9 महिने 9 दिवस एक सुंदर बालक त्या पात्रात प्रवाहित झालं. या कृतिका मागताना ते बाळ पाहून फार आनंद झाला. गंगेनं मला मूल दिलं. 6 जणी भांडण करायला लागल्या. त्या लेकरालाच ओढतायत. ते छोटं आहे, त्याला आपण ओढलं नाही पाहिजे, ते कुणीकडेच राहिलं, बाळाला ओढताय. त्या बाळानं शिवरूप धारण केलं छोटंसं. मा, मला ओढू नका, मी शिवपुत्र आहे. म्हणे तू माझा बाळ आहे. ठीक आहे आई, तुम्हा 6ही मातांचा मी आई म्हणून स्वीकार करतो. प्रत्येक आईकडे मी 6 महिने राहील. तुम्ही सगळ्या जणी मला सांभाळा, पण असं तुम्ही भांडण करू नका. ठीक आहे. 6 जणींनी लेकरू म्हणून स्वीकारलं. पण दूध पाजण्यासाठी पुन्हा त्यांची भांडणं. मी दूध पाजणार, मी स्तनपान करणार. आई भांडण नका करू. मी 6 मुखाचा होतो. षडानन झाले. 6 मुखाचे झाले बाल, ते शिवपुत्र. आणि मग 6ही मातांचं स्तनपान केलं. बाळाला घेऊन घरी गेल्या. विश्वामित्र ऋषींनी बाळाचं नामकरण केलं. हा शिवपुत्र कृतिका माता, तुम्ही याला सांभाळताय, स्तनपान करताय, दूध पाजताय. तुमची आठवण म्हणून या बाळाचं नाव कार्तिकेय असेल. बोला कार्तिकेय महाराज की जय. कार्तिक स्वामी हळूहळू लहानाचे मोठे होत आहेत. त्या ऋषी पत्न्या सांभाळ करताय. आता इकडे बाळ हळूहळू लहानाचं मोठं होतं. 3 वर्षाचं होत आलं होतं. आणि नारदजी गेले कैलासामध्ये. माता पार्वतीनं स्वागत केलं. गुरुजी या, बऱ्याच दिवसानं आलात. हो माते, आलोच नाही, खूप दिवस झाले. म्हणे गुरुजी. नारदजीने विचारलं महादेव कुठे आहेत? म्हणे बाहेर गेलेले आहेत. बर. माता पार्वती म्हणतात गुरुजी, तुम्ही माझा हात पाहून सांगितला माझं लग्न महादेवासोबत होणार. माझं लग्न झालं महादेवासोबत, पण आज जरा हात पाहून सांगा ना, मी आई कधी होणार आहे? नारदजी म्हणतात आई, हात पाहायची काहीच गरज नाही. म्हणजे म्हणे तुम्ही आई होणार का नाही ते काही सांगत नाही, पण शिवजी वडील मात्र झालेले आहेत. वडील झाले? बाबा काही चुकीचं सांगत नाही ना? आई, पहिलं सांगितलेलं काही चुकीचं निघालं का? म्हणे नाही, सगळं बरोबर होतं. आणि हे पण बरोबरच आहे. बाबा, याचा अर्थ शिवजी माझ्यावरती सगळं खोटं खोटं प्रेम करताय. आई, मला थोडीशी घाई आहे, मी जाऊन येऊ का? बाबा, महादेवाला येईपर्यंत थोडं थांबता का? म्हणे नाही. गेले नारदजी. माता पार्वती रुसून बसलेल्या. शिवजी आले. पार्वती, जोळी घे, चिमटा घे, ठेवून द्या तिकडं, मला काही सांगू नका. काय झालं पार्वती, रुसली का तू? नाराज झाली माझ्यावर? राग आला का माझा? काही सांगू नका. तुम्ही मला फसवलंय, मला धोका दिलाय, खोटं खोटं प्रेम करता माझ्यावरती. पार्वती, असं काय बोलते तू? हो, बरोबर बोलते मी. मी असं ऐकलंय की तुम्हाला मुलगा आहे. हो पार्वती, 3 वर्षाचा आहे. आता तर चक्कर येऊनच पडल्या 3 वर्षाचा म्हटलं. स्वामी, तुम्ही मला फसवलं, सत्संगाचं नाटक केलं. नाटक नाही पार्वती, खरं सांगतोय तुला, 3 वर्षाचा मुलगा आहे. हे सगळं खरं सांगण्यात काही धडगत नाही. रागावू नको, ऐकून घे. आपण सत्संगात होतो. देवतांवरती मोठं संकट होतं तारकासुराचं, आणि ते म्हणत होते तुमचा पुत्र पाहिजे. पण आपण सत्संगामध्ये, मग मी देवांना सांगितलं की देवाला मोहिनी रूप धारण करायला सांगा. मोहिनी रूप पाहिलं. माझं तेज गंगेच्या पात्रात प्रवाहित झालं. गंगा गर्भवती झाली आणि तो बाळ आता कृतिका सांभाळत आहेत. स्वामी, देवांनी माझा अधिकार हिरावला आई होण्याचा. मी पार्वती तुमची अर्धांगिनी शाप देते देवांना की जसा त्यांनी माझा आई होण्याचा अधिकार संपवलाय, सर्व देव स्त्रिया वांझ होतील.
कबुतराला अग्नीला शाप दिला, देवांना शाप दिला. महादेव म्हणतात पार्वती शांत हो, देवांना शाप देण्या अगोदर स्वतःचा अभ्यास कर. अगं तू साधारण स्त्री नाहीये, साधारण स्त्रीप्रमाणे तू गर्भधारण करू शकत नाही. तू जगतजननी आहेस, या विश्वातले सगळे जीव तुझी लेकरं आहेत, तू सगळ्याची माय आहेस, तू सगळ्यांची आई आहेस. अशी संकुचित बुद्धी ठेवून तू देवस्त्रियांना शाप दिला. पार्वती मातेनं जेव्हा स्वतःचं परीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं, अरे खरंच आपण सामान्य स्त्री नाही आहेत, सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारण करू शकत नाही. आपल्या उदरात 14 ब्रह्मांड आहेत. देवस्त्रियांना काहीतरी उपशाप दे पार्वती, ही तुझं चुकलंय. मग देवस्त्रियांना उपशाप दिला की त्या संकल्पातून मूल तयार करतील, त्यांच्या कल्पनेतून. देवा, गंगेच्या पोटी तुमचं बाळ जन्माला येणं याचं कारण काय? पार्वती, माझ्या प्राप्तीसाठी जशी तू तपश्चर्या केली ना, गंगा तुझी बहीण आहे, तिनं सुद्धा तपश्चर्या केली होती. हिमालयाच्या पोटी तुझा जन्म झाला आणि हिमालयातूनच गंगेचा सुद्धा उगम झालेला आहे. तुम्ही सख्या बहिणी आहात. पण मी तुझ्या तपस्येला तुला फल दिलं, पण गंगेला काहीच नाही दिलं ग. तेव्हा गंगा नाराज होऊन माझ्या जटेत बसलेली, बाहेरच येईना. तेव्हा तिनं माझ्याकडनं वचन घेतलं, महादेवा मी तपश्चर्या केली पण मला कुठे काय दिलं, आता जटेतून बाहेर येणार नाही. मी सांगितलं गंगा तू माग, ते तुला देतो. गंगेनं माझ्याकडनं 2 शपथ घेतल्या. पहिली अट की मी गंगेला मानस पत्नी म्हणून स्वीकारावं, आणि दुसरी अट गंगेची, महादेवाची पहिली संतान गंगेच्या पोटी जन्माला यावे. म्हणून तो पुत्र गंगेच्या पोटी जन्माला आलेला आहे, तुझीच बहीण आहे असं मन बारीक ठेवू नकोस पार्वती. माता पार्वतीचं अंतकरण भरून आलं. म्हणे मला माझ्या बाळाला पाहायचं कार्तिकेयला. नारदजी हजर झाले, आई लगेच घेऊन येतो, नो टेन्शन. नारदजी गेले आणि कार्तिक स्वामींना घेऊन आले. कार्तिक आल्यानंतर खूप आदर सत्कार केला. खूप सारे कार्तिकला भेटवस्तू मिळाल्या, देवदेवता आले, कोणी बाजूबंद दिले. पार्वती मातेनं मोराचं वाहन दिलं, चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला. भगवान श्री विष्णूनं मुकुट दिला, भगवान शंकरानं त्रिशूल दिला. हे सगळी आयुध महादेवान, या सगळ्या देवदेवतांना कार्तिक स्वामींना दिले. आणि गंगेच्या पोटी कार्तिकाचा जन्म झाला म्हणून गंगेला सुद्धा आशीर्वाद मिळाला की कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला महत्त्व असेल. कार्तिक महिन्यात जे गंगा स्नानाचं जे असतं ना आपलं, तर ते त्याच्या पाठीमागे ही भूमिका आहे. आणि कार्तिक स्वामींना एक दिवस सांगितलं, जा बाळा तारकासुराचा वध करा. शिवगणासोबत घेऊन तारकासुरासोबत युद्ध केलं, त्याच्यात तारकासुर मारला गेला, शिवपुत्राचा विजय झाला. ही कार्तिक स्वामींची कथा जी लोक श्रद्धेनं श्रवण करतात, शिवमहापुराण सांगतं की त्या लोकांना यश आरोग्याची प्राप्ती होते. या कथेचं श्रवण केल्यानं यश आरोग्य कीर्ती प्राप्त होईल असं हे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. कार्तिक स्वामी महाराज की जय.